नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.2a सेकंड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व केलेला आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 25 सब क्वेश्चन्स आहेत, ते सर्व आपण सॉल्व केलेले आहेत. आज सेकंड क्वेश्चन, त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, लेट I इक्वल टू इंटिग्रेशन cos 3x मायनस cos 4x. पहा, कॉसची सबट्रॅक्शन आहे, अँगल वेगवेगळे आहेत आणि येथे साईनची ॲडिशन आहे. ते फॉर्म्युले अप्लाय करू आपण. कॉस ए मायनस कॉस बी साईन ए प्लस साईन बी, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल आपल्याला. इक्वल टू कॉसची सबट्रॅक्शन आहे, म्हणजे हा फॉर्म्युला कॉस ए मायनस कॉस बी. हा फॉर्म्युला कसा आहे, -2 टाइम्स साईन ए प्लस बी अपॉन 2, दोन्ही अँगलची ॲडिशन आणि हाफ इंटू साईन. कॉसची सबट्रॅक्शन असेल तर साईनचा मल्टिप्लिकेशन, येथे -2 येणार आहे आणि येथे अँगलची सबट्रॅक्शन याप्रमाणे. तो फॉर्म्युला कसा होईल, इंटिग्रेशन -2 टाइम्स साईन ए प्लस बी, म्हणजे हा ए आहे हा बी आहे, दोघांची ॲडिशन 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू साईन अँगलची सबट्रॅक्शन 3x मायनस 4x अपॉन 2. हा झाला वरचा फॉर्म्युला. आता खाली फॉर्म्युला साईनची ॲडिशन आहे, म्हणजे साईन ए प्लस साईन बी, हा फॉर्म्युला इथे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. साईनची ॲडिशन असेल तर साईन कॉसचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 टाइम्स साईन अँगलची ॲडिशन ए प्लस बी अपॉन 2 इंटू येथे कॉस ए मायनस बी अपॉन 2. त्याप्रमाणे काय होईल, 2 टाइम्स साईन, दोघांची ॲडिशन 3x प्लस 4x अपॉन 2 आणि येथे कॉस आणि अँगलची सबट्रॅक्शन, म्हणजे 3x मायनस 4x अपॉन 2 dx इक्वल टू. पहा, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, कारण येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. हा मायनस साईन राहणार आहे. पहा, साईन 3x प्लस 4x अपॉन 2, साईन 3x प्लस 4x अपॉन 2, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल, बरोबर आहे. येथे काय राहील, साईन इंटिग्रेशन हे मायनस साईन, हे साईन 3x मायनस 4x आणि अपॉन 2. पहा, 3x मायनस 4x म्हणजे मायनस x राहील, बरोबर आहे, आणि अपॉन 2. आणि खाली काय राहील, कॉस 3x मायनस 4x म्हणजे मायनस x अपॉन 2 dx, बरोबर आहे. इक्वल टू. पहा, साईनमध्ये येथे अँगल कसा आहे, निगेटिव्ह आहे. हा एक फॉर्म्युला आहे. साईन मायनस थिटा असेल तर आपण मायनस साईन थिटा लिहितो, म्हणजे हा मायनस साईन बाहेर घेऊ शकतो आपण. साईन मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा, परंतु कॉस मायनस थिटा असेल तर हा साईन विचारात नाही घेतला तरी चालतो, म्हणजे कॉस थिटा. साईनला अँगल जर मायनस असेल तर ते साईन बाहेर येईल, परंतु येथे कॉसला अँगल मायनस असेल तर त्याची व्हॅल्यू कॉस थिटाच, म्हणजे हा मायनस साईन विचारात नाही घेतला तरी चालेल. त्याप्रमाणे हे काय होईल, साईन असेल तर हे साईन बाहेर येते, म्हणजे हे मायनस साईन बाहेर येईल, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे प्लस होईल, बरोबर आहे. पहा, हे मायनस साईन आणि हे मायनस साईन बाहेर येईल, म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस होऊन जाईल. आता साईन लिहिण्याची गरज नाही, म्हणजे हे काय होईल, फक्त साईन, हा साईन बाहेर घेतला तर येथे x अपॉन 2, बरोबर आहे. आणि कॉसचा साईन विचारात नाही घेतला तरी चालेल. कॉस मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटा म्हणजे येथे x अपॉन 2, बरोबर आहे. हा पण साईन कॅन्सल होईल आणि हा पण साईन आता कॅन्सल होईल.
कारण हा इथे बाहेर आल्यानंतर प्लस झालेला आहे, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे प्लस झालेलं आहे dx. पहा अँगल सारखे आहेत, x/2 x/2 sin cos म्हणजे काय होईल tan. पहा हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या, हे दोन फॉर्म्युले आपण वापरलेले आहेत. sin cos म्हणजे tan, therefore I = tan. अँगल काय आहे x/2, tan x/2 dx, इंटिग्रेशन dx. आता आपण इंटिग्रेशन घेऊ. टॅनचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे. टॅनचं इंटिग्रेशन काय आहे log of sec x, log mod sec x. x म्हणजे अँगल किती आहे x/2. वा येथे एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याने आपण डिवाइड करतो म्हणजे 1/2 ने, बरोबर आहे. प्लस सी इक्वल टू हे 2 वर येतील म्हणजे 2 log mod sec x, x म्हणजे येथे x/2 आणि प्लस सी. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. जो एक्सला अँगलला कोइफिशियंट आहे त्याने पुन्हा डिवाइड करणार आपण आणि हे 1/2 येथे 2 होतील आता, बरोबर आहे. हे 2 वर जातील मल्टिप्लिकेशनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा सोल्युशन. पहा हा टाईप लक्षात ठेवा. येथे कॉसला अँगल फक्त एक्स आहे आणि साईनला अँगल काय आहे x - a. जो येथे साईनला अँगल आहे तोच अँगल आपल्याला कॉसला करायचा आहे. येथे फक्त x आहे. एक्सला आपल्याला x - a कसं करता येईल. एक्सला जर आपण x - a लिहिलं, एक्सला जर आपण x - a लिहित आहोत, -a ॲड केल्यामुळे येथे आपल्याला प्लस a पण ॲड करावं लागेल. हे -a प्लस a कॅन्सल होतील म्हणजे x = x, बरोबर आहे. येथे x - a येण्यासाठी आपण काय करणार, येथे -a प्लस a ॲड करणार. नंतर फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला काहीतरी कॅन्सल करता येईल. जो येथे साईनला अँगल आहे तोच आता कॉसला अँगल आपल्याला करायचा आहे. हा टाईप लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हे. सोल्युशन लेट I = इंटिग्रेशन cos x अपॉन sin x - a dx इक्वल टू इंटिग्रेशन कॉसला आपण काय लिहिणार x - a. येथे -a आहे, आधी -a. येथे जर प्लस a असता तर आधी आपण प्लस a - a असं लिहिलं असतं, परंतु x - a आणि नंतर प्लस a याप्रमाणे म्हणजे कॉसचा अँगल हा घेतलेला आहे आपण, बरोबर आहे. आणि अपॉन sin x - a dx इक्वल टू इंटिग्रेशन. पहा हा जो अँगल आहे एवढा अँगल आहे x - a, बरोबर आहे. सपोज x - a हा एक ब्रॅकेट करू आपण आणि प्लस a असं सेपरेट लिहिणार आपण. म्हणजे काय होईल cos a + b. सपोज एवढा a आहे आणि एवढा b आहे म्हणजे cos a + b हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. cos a + b हा फॉर्म्युला कसा आहे cos a + b. कॉसमध्ये दोन अँगलची ॲडिशन असेल तर आपण असं लिहू शकतो, कॉस असेल तर ॲडिशन असेल तर cos a cos b प्लस असेल तर मायनस sin a sin b sin b. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. cos a + b असेल तर cos a cos b मायनस sin a sin b. त्याप्रमाणे सपोज a म्हणजे x - a आणि हा b आहे, त्याप्रमाणे काय होईल इंटिग्रेशन cos a cos b म्हणजे cos a म्हणजे x - a, cos b म्हणजे cos a आणि मायनस sin a म्हणजे x - a आणि sin b म्हणजे sin a याप्रमाणे आणि अपॉन sin x - a येथे dx. आता या मायनस साईनने आपण सेपरेट करू हा डिनोमिनेटर इक्वल टू म्हणजे इंटिग्रेशन काय होईल cos x - a cos a स्मॉल a आहे इथे आणि अपॉन sin
एक्स मायनस ए, बरोबर आहे. हे मायनस साईनने सेपरेट होईल. साईन ऑफ एक्स मायनस ए इंटू साईन ए अपॉन हाच डिनोमिनेटर साईन ऑफ एक्स मायनस ए डी एक्स. पहा, ही अरेंजमेंट केल्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करता आला आपल्याला, आणि फॉर्म्युला अप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होत आहे. हे कॅन्सल होईल, बरोबर आहे. येथे कॉस अपॉन साईन अँगल सारखेच आहेत. येथे अँगल वेगवेगळे होते, परंतु येथे आता अँगल सारखे होत आहेत. कॉस अपॉन साईन अँगल सारखा आहे. कॉसला जो अँगल आहे तोच अँगल साईनला आहे, म्हणजे कॉस अपॉन साईन आपण कॉट लिहू शकतो, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इक्वल टू आय इक्वल टू देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन कॉस अपॉन साईन कॉट होईल. कॉट अँगल काय आहे एक्स मायनस ए, आणि कॉस ए हा आपला कॉन्स्टंट आहे. इथे कॉस एक्स नाही, इथे कॉस ए आहे, तो कॉन्स्टंटप्रमाणे काम करेल, बरोबर आहे. आणि मायनस हे ब्रॅकेटमध्ये साईन साईन कॅन्सल आहे, फक्त साईन ए. इथे काय राहील साईन ए, हा पण कॉन्स्टंट आहे, कारण ए कॉन्स्टंट आहे म्हणजे साईन ए कॉन्स्टंट आहे. इथे व्हेरिएबल नाही, इथे कॉन्स्टंट आहे तो, इथे डी एक्स. पहा, दोघांचं इंटिग्रेशन घेऊ आपण. आता इंटिग्रेशन अप्लाय करू. हा कॉस ए कॉन्स्टंट आहे असं लिहिता येईल आपल्याला, आणि इंटिग्रेशन कॉट एक्स मायनस ए डी एक्स, बरोबर आहे. आणि हे मायनस साईन ए पण कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ, आणि इंटिग्रेशन डी एक्स, बरोबर आहे. याचं इंटिग्रेशन हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल, म्हणजे इंटिग्रेशन डी एक्स. याप्रमाणे हे कॉस ए कॉन्स्टंट आहे. कॉटचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे, लॉग मॉड साईन एक्स, एक्स म्हणजे इथे एक्स मायनस ए, बरोबर आहे. आणि हे मायनस याचं इंटिग्रेशन हा तर कॉन्स्टंट आहे साईन ए, परंतु इंटिग्रेशन 1 dx म्हणजे त्याचं इंटिग्रेशन फक्त एक्स येईल, आणि प्लस सी हे मिळेल आपल्याला इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स सोल्यूशन. याला आय म्हणून कन्सिडर करू आपण. लेट याचं इंटिग्रेशन आयने इंडिकेट करू आपण. साईन एक्स मायनस ए, येथे अँगल कोणता आहे साईनला एक्स मायनस ए, परंतु कॉसला अँगल एक्स मायनस ए नाही आहे, एक्स प्लस बी आहे. पहा, खाली जो अँगल आहे तो आपल्याला वर कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं पाहिजे कॉस एक्स प्लस बी. तर आपण काय करणार, येथे एक्स मायनस ए आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे एक्स प्लस बी पाहिजे. जो खाली अँगल आहे तो वर अँगल आपल्याला पाहिजे, एक्स प्लस बी पाहिजे आपल्याला. आपण काय करू, एक्स मायनस ए आहे तर येथे प्लस बी मायनस बी ॲड करू आपण. आपल्याला काय पाहिजे एक्स प्लस बी पाहिजे, एक्स प्लस बी म्हणजे राहील काय मायनस ए मायनस बी, बरोबर आहे. म्हणजे राहील मायनस ए मायनस बी असं लिहू शकतो आपण. म्हणजे एक्स प्लस बी, जर इथे मायनस साईन कॉमन काढला आपण तर ए प्लस बी, बरोबर आहे. म्हणजे हा एक अँगल होईल असं लिहू शकतो आपण याप्रमाणे. ती अरेंजमेंट करू आपण. डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन साईन एक्स प्लस बी, एक्स मायनस ए ऐवजी आपण एक्स प्लस बी लिहिलेला आहे, परंतु हा मायनस ए आहे आणि पुन्हा मायनस बी, म्हणजे काय होईल, इथे आपण असा ब्रॅकेट करू आपण, इथे छोटा ब्रॅकेट करू, हा एक अँगल होईल आणि मायनस ए प्लस बी हा एक अँगल होईल, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर फक्त एक्स मायनस ए मिळेल आपल्याला, बरोबर आहे, एक्स मायनस ए. आणि अपॉन हे ॲज इट इज कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स. आता इथे
फॉर्म्युला अप्लाय करायचा, म्हणजे हे कॅन्सल होईल. साईनची सबट्रॅक्शन आहे अँगलची, साईन ए मायनस बी याप्रमाणे फॉर्म्युला आहे, साईन ऑफ ए मायनस बी. बरोबर आहे. दोन अँगलची येथे सबट्रॅक्शन आहे, ए मायनस बी, ए मायनस बी. ए म्हणजे हा ब्रॅकेट, बी म्हणजे हा ब्रॅकेट. तर फॉर्म्युला कसा आहे, साईन ए मायनस बी असेल तर साईन कॉसचा मल्टिप्लिकेशन साईन ए कॉस बी आणि मायनस कॉस ए साईन बी, कॉस ए साईन बी. आणि हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. प्रत्येक फॉर्म्युला वेगवेगळा आहे, लक्षात राहू द्या. साईनची सबट्रॅक्शन आहे तर साईन ए कॉस बी यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे इंटिग्रेशन साईन ए म्हणजे हा ब्रॅकेट आणि बी म्हणजे हा ब्रॅकेट आहे. बरोबर आहे. साईन ए कॉस बी म्हणजे साईन ए म्हणजे एक्स प्लस बी, कॉस बी, बी म्हणजे ए प्लस बी, मायनस कॉस ए म्हणजे एक्स प्लस बी आणि साईन बी म्हणजे ए प्लस बी. बरोबर आहे. आणि अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन. पाहता आपण सेपरेट करू, डिनोमिनेटर सेपरेट करू आपण, साईन एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी आणि अपॉन कॉस एक्स प्लस बी, कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि हे मायनस साईनने सेपरेट होईल, कॉस एक्स प्लस बी आणि साईन ए प्लस बी. पहा साईन ए प्लस बी, ए आणि बी दोन्ही कॉन्स्टंट आहेत म्हणजे ही टर्म आपली कॉन्स्टंट होईल कारण इथे एक्स नाही आहे. आणि अपॉन कॉस एक्स प्लस बी, कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स. पुढे लिहितो, कॉस एक्स प्लस बी आणि कॉस ए प्लस बी आहे म्हणजे हे कॉस कॅन्सल होणार नाही कारण इथे अँगल वेगळा आहे, येथे अँगल वेगळा आहे. सारखे अँगल असेल तरच कॅन्सल होईल, अँगल वेगवेगळे आहेत. परंतु साईनला जो अँगल आहे तोच कॉसला अँगल आहे. साईन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस बी म्हणजे साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल. बरोबर आहे. आणि ही टर्म कॉन्स्टंटप्रमाणे काम करेल कारण इथे एक्स नाही आहे, ए आणि बी दोन्ही कॉन्स्टंट आहेत. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल म्हणजे इक्वल टू इंटिग्रेशन टॅन अँगल आहे एक्स प्लस बी. बरोबर आहे. साईन कॉसला जो अँगल आहे तोच टॅनला अँगल येणार आहे आणि हे कॉन्स्टंट आहे कॉस ए प्लस बी आणि हे मायनस येथे अँगल सारखे आहेत कॉसचे एक्स प्लस बी म्हणजे हे कॅन्सल होईल. बरोबर आहे. आणि साईन ए प्लस बी मायनस साईन ए प्लस बी. इथे एक्स नाही आहे म्हणजे हे कॉन्स्टंटप्रमाणे काम करेल, ए आणि बी दोन्ही कॉन्स्टंट आहेत, डी एक्स याप्रमाणे. हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. हा कॉन्स्टंट आहे आणि हा पण कॉन्स्टंट आहे. याचं इंटिग्रेशन टॅनचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, लॉग ऑफ सेक एक्स म्हणजे लॉग मॉड सेक एक्स म्हणजे इथे अँगल किती आहे एक्स प्लस बी. बरोबर आहे. पुन्हा बीने डिवाईड करायचं नाही, एक्सला जो कोइफिशियंट असेल त्यानं डिवाईड करायचं आहे. हा अँगल आहे त्याचं, हा अँगल असाच राहील आणि हा कॉन्स्टंट त्याने मल्टिप्लाय करणार ए प्लस बी. हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. त्याचं इंटिग्रेशन तेच राहील कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. आणि मायनस हा तर कॉन्स्टंट आहे साईन ए प्लस बी. येथे एक्स येईल पहा कशामुळे, कारण इंटिग्रेशन हा तर कॉन्स्टंट आहे परंतु इंटिग्रेशन डी एक्स म्हणजे इंटिग्रेशन 1 डी एक्स, त्याचं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी. प्लस सी लिहायला विसरू नका. याप्रमाणे कॉन्स्टंट आधी लिहिला तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहू शकतो आपण, कॉस ए प्लस बी हा कॉन्स्टंट आहे लॉग मॉड सेक एक्स प्लस बी आणि मायनस एक्स आधी लिहा किंवा नंतर लिहा साईन ऑफ ए प्लस बी एक्स आणि प्लस सी याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 4th सोल्यूशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन साइन एक्स
इंटू कॉस एक्स आणि प्लस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स. पहा प्रत्येक प्रॉब्लेम वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. असं नाही की फॉर्म्युला आहे फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आणि आन्सर कॅल्क्युलेशन करून काढायचं, तसं नाही आहे. प्रत्येक प्रॉब्लेम वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. आपल्याला प्रॅक्टिस करून लक्षात येईल की कोणता प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायचा. इथे आपण काय करणार, कॉस स्क्वेअर एक्स त्याने डिवाइड करू आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. डिवाइड एन अँड डी, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. त्यामुळे काय होईल पहा, आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 कॉस स्क्वेअर एक्स. न्यूमरेटरला पण डिवाइड करू आपण आणि डिनोमिनेटरला पण डिवाइड करू, म्हणजे साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सने आपण डिवाइड केलेला आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन 1 कॉस म्हणजे काय, सेक. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर येईल. 1 कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, बरोबर आहे. आणि हे काय होईल, आता सेपरेट करू आपण, म्हणजे असं करता येईल आपल्याला, साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि आपण ह्या प्लस साईनने सेपरेट करू आपण, म्हणजे कॉस स्क्वेअर येथे पण येईल आणि प्लस हे 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि येथे पण कॉस स्क्वेअर एक्स येईल, बरोबर आहे. फक्त आपण सेपरेट केलेला आहे. हा डिनोमिनेटर आपण येथे सेपरेट केला प्लस साईनने. आता हे कॉस स्क्वेअर एक्स आहेत, म्हणजे आपण कॉस इंटू कॉस असं लिहू शकतो. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, कॉस इंटू कॉस. एक कॉस याच्या खाली घेणार आपण आणि एक कॉस याच्या खाली घेणार, म्हणजे साईन अपॉन कॉस होईल, ते टॅन होईल आणि कॉस कॉस कॅन्सल होईल. म्हणजे येथे अर्थ काय होईल, कॉस कॉस कॅन्सल होईल आणि साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स येईल, बरोबर आहे. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन हे सेक स्क्वेअर एक्स, न्यूमरेटरमध्ये सेक स्क्वेअर एक्स आणि हे काय होईल, साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल आणि हा कॉस कॅन्सल होईल, फक्त याची व्हॅल्यू येईल टॅन एक्स, बरोबर आहे. हे कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होतील, फक्त 2 राहतील, प्लस 2 डी एक्स. हे लक्षात आलं. कॉस इंटू कॉस, एक कॉस साईन खाले आणि एक कॉस कॉस खाले, कॉस कॉस कॅन्सल आणि साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन. आता इक्वल टू पाय, याची डेरिव्हेटिव्ह ही आहे, डिनोमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, कारण याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक स्क्वेअर एक्स कॉन्स्टंटची 0, बरोबर आहे. म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह वर आहे. आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे, आपण डायरेक्ट लिहू शकतो आन्सर. प्रॉपर्टी कशी आहे, सिन्स रिझन हे लिहिणार आपण, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स, पहा एफ डॅश एक्स आणि खाली एफ ऑफ एक्स असेल, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह वर असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय असते, लॉग ऑफ डिनोमिनेटर म्हणजे एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, बरोबर आहे. ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. याची डेरिव्हेटिव्ह वर आहे, म्हणजेच याचा आन्सर काय येईल, लॉग ऑफ डिनोमिनेटर येथे आहे टॅन एक्स प्लस सी, टॅन एक्स प्लस 2, लॉग ऑफ डिनोमिनेटर याचा लॉग आणि प्लस सी, हेच आन्सर मिळेल आपल्याला. हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, 5th सब क्वेश्चन. येथे कोएफिशियंट 1 आहे, येथे 2 आहे, येथे 3 आहे, येथे 4 आहे. पहा साईन आणि कॉसची ॲडिशन असेल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये, याप्रमाणे असेल साईन कॉसची ॲडिशन सबट्रॅक्शन आणि येथे कोएफिशियंट असतील, तर आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटरला एक्सप्रेस करायचं आहे आपल्याला. हा जो न्यूमरेटर आहे त्याला आपण असं लिहिणार डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कसं लिहिणार, न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे ए डी प्लस बी डी डॅश. डी म्हणजे डिनोमिनेटर आणि ए आणि बी हे 2 कॉन्स्टंट आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. डी म्हणजे डिनोमिनेटर आणि डी डॅश म्हणजे
डिनोमिनेटरची डेरिव्हेटिव्ह. असं लक्षात ठेवा, ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर, किंवा ए डी प्लस बी डी डॅश. लक्षात राहण्यासाठी ए डी प्लस बी डी डॅश. डी म्हणजे डिनोमिनेटर आणि डी डॅश म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह. आणि ए आणि बी हे कॉन्स्टंट आहेत, याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत. आणि नंतर त्या व्हॅल्यू आपल्याला येथे पुट करायच्या आहेत. ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, ते येथे पुट करायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मिळणार आहे. पहा आपण सोल्युशन लिहिणार. सोल्युशन येथे काय करणार आपण, पुट. येथे पुट करणार. या टाईपचे क्वेश्चन्स असतील म्हणजे ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स आणि प्लस डी कॉस एक्स. या टाईपचे म्हणजे ए बी सी डी हे काय आहेत, येथे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे कोइफिशियंट आहेत. साइन कॉस यांना कोइफिशियंट असतील. येथे जर कोइफिशियंट नसेल तर आपण काय करणार, 1 घेणार. किंवा फक्त एवढीच टर्म दिली आपल्याला बी कॉस एक्स आणि साइन एक्स नाही आहे, म्हणजे आपण काय घेणार, 0 साइन एक्स. बरोबर आहे, म्हणजे 0 इंटू साइन एक्स म्हणजे 0च होईल याप्रमाणे. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे पुट करायचं आहे. न्यूमरेटर म्हणजे काय, ए इंटू डिनोमिनेटर आणि प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. न्यूमरेटर हे लक्षात राहा, न्यूमरेटर याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत आणि नंतर त्या पुट करायच्या आहेत. इथे आपण पुट काय करणार, न्यूमरेटर. इथे आधी फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर आणि प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर डी डी एक्स ऑफ डिनोमिनेटर. डी डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे. न्यूमरेटर काय आहे, साइन एक्स. देअरफॉर साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इक्वल टू ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिनोमिनेटर हा आहे, लिहून घेऊ आपण 3 साइन एक्स आणि प्लस 4 कॉस एक्स. बरोबर आहे. आणि प्लस बी फाइंड आउट करायचं आहे आणि याची डेरिव्हेटिव्ह पहा. डिनोमिनेटर हा आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह याची काय येईल, 3 साइन एक्स. 3 कॉन्स्टंट आहे, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पहा डायरेक्ट लिहितो मी डेरिव्हेटिव्ह. आणि प्लस 4 कॉन्स्टंट आहे, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणजे हे मायनस होईल, मायनस साइन एक्स. बरोबर आहे, आपण डेरिव्हेटिव्ह पण लिहिलेली आहे. हा आपला न्यूमरेटर आहे, त्याला आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहित आहोत. बरोबर आहे. इक्वल टू एने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट आणि बीने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट. 3a साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स 3b कॉस एक्स मायनस 4b साइन एक्स इक्वल टू. आता येथे साइन आणि कॉस दोन टर्म आहेत. बरोबर आहे. इकडे साइनच्या 2 आहेत, कॉसच्या 2 आहेत. आपण काय करू, साइनमध्ये कॉमन काढू आणि कॉसमध्ये कॉमन काढू. पहा हा साइन आहे आणि हा पण साइन आहे, म्हणजे साइन एक्स कॉमन काढला आपण तर येथे काय राहील 3a आणि येथे मायनस 4b म्हणजे 3a मायनस 4b. हा आता कोइफिशियंट आहे हा साइन एक्सला. बरोबर आहे. साइनच्या मागे लिहिलं तरी चालेल, आपण पुढे लिहिलेलं आहे. आणि प्लस कॉसमध्ये कॉमन काढू म्हणजे कॉस एक्स कॉमन काढू आपण. इथे कॉस एक्स आहे 4a आणि इथे कॉस एक्स आहे 3b म्हणजे 4a प्लस 3b असं लिहू शकतो आपण. इकडे काय आहे साइन एक्स आणि कॉस एक्स, साइन एक्स आणि 2 कॉस एक्स. इकडे साइन एक्स आहे, इकडे कॉस एक्स आहे, इकडे साइन एक्स आणि इकडे कॉस एक्स आणि इक्वेशन आहे. म्हणजे आपण काय करू, कोइफिशियंट इक्वल करू बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स. इक्वेटिंग कोइफिशियंट पहा साइन एक्सला कोइफिशियंट हा आहे, आधी लिहिला तरी चालेल, आपण नंतर लिहिलेला आहे, परंतु हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. साइन एक्सला हा कोइफिशियंट आहे आणि इकडे साइन एक्सला इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे.
इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. आणि कॉस एक्सला कोइफिशियंट हा होईल. आधी आपण हे लिहिलं आणि नंतर कॉस एक्स लिहिलं तर हा कोइफिशियंट होईल, बरोबर आहे. हा कोइफिशियंट कॉस एक्सला आहे आणि इकडे कॉस एक्सला कोइफिशियंट 2 आहे. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट म्हणजे आपल्याला काय मिळेल 3a - 4b 3a - 4b 3a - 4b इक्वल टू काय मिळेल साईनचा कोइफिशियंट इकडे 1 आणि 4a + 3b म्हणजे दोन इक्वेशन तयार करायचे आपल्याला लिनियर इक्वेशनप्रमाणे सॉल्व करायचे आहेत आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. हा कोइफिशियंट तर हा कोइफिशियंट 2 आहे, बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला ज्याप्रमाणे आपण इक्वेशन सॉल्व करतो त्याप्रमाणे ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू येथे पुट करायच्या आपल्याला येथे पुट करायच्या आहेत म्हणजे हा आपला न्यूमरेटर होईल, बरोबर आहे. पहा काय करता येईल येथे 3 येथे 4 आहेत, येथे 4 येथे 3 आहेत, येथे 3 आहेत. याला 4ने मल्टिप्लाय करू आपण, या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे एचे कोइफिशियंट सारखे होतील, आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. किंवा बीची आधी व्हॅल्यू काढली तरी चालेल. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 × 3 म्हणजे 12a मायनस 4 × 4 16b मायनस 16b आणि इक्वल टू 4. दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय केलं आपण. आता दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय करू आपण. 3ने 12a आणि प्लस 9b इक्वल टू 3 × 2 6. हे दोन इक्वेशन मिळाले, बरोबर आहे. आता दोघांची आपण सबट्रॅक्शन घेऊ. यातून हे मायनस करू. सबट्रॅक्शन घेतली आपण तर साईन चेंज होतील, बरोबर आहे. साईन चेंज होतील, हे मायनस होईल आणि हे पण मायनस होईल. हे कॅन्सल होऊन जाईल. हे कॅन्सल केल्यानंतर येथे काय होईल -25b होतील आणि इक्वल टू ही पण सबट्रॅक्शन होईल म्हणजे हे काय होईल -2 होतील. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल केलं तरी चालेल. म्हणजे बीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला देअरफॉर बी इक्वल टू काय मिळेल 2/25. 2/25. आधी एची व्हॅल्यू काढली तरी चालेल, बीची आपण काढलेली आहे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू येथे कुठेही पुट करू आपण एका इक्वेशनमध्ये. पुट बी इक्वल टू 2/25 या इक्वेशनला पुट करू आपण. कुठेही पुट करा, येथे पुट करू. इन 3a - 4b इक्वल टू 1. देअरफॉर 3a - 4 बीची व्हॅल्यू 2/25 आणि इक्वल टू 1. हे सॉल्व करू आपण. देअरफॉर 3a हे 8/25 होतील इक्वल टू 1. देअरफॉर 3a ही टर्म त्या साईडला प्लस होईल म्हणजे 1 + 8/25, बरोबर आहे. ही टर्म या साईडला प्लस होईल इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 + 8/25 होतील आणि इकडे 3a. देअरफॉर 3a इक्वल टू हे 33 होतील आणि /25, बरोबर आहे. देअरफॉर a इक्वल टू हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 33/3 इकडे डिव्हिजनमध्ये येतील 3/25. पहा 3ने हे 11 होतील 11/25. एची व्हॅल्यू किती मिळेल देअरफॉर ए इक्वल टू 11/25. पहा या दोन व्हॅल्यू काढल्या आपण. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. पहा सर्व इरेज करतो मी. ए आणि बीच्या व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. ए इक्वल टू काय आहे 11/25 आणि बी इक्वल टू काय आहे 2/25. या काढलेल्या व्हॅल्यू आपण येथे पुट करणार, एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू. म्हणजे हा आपला काय आहे न्यूमरेटर होईल, बरोबर आहे. एवढा आपला न्यूमरेटर होईल. हा आहे न्यूमरेटर. आता एची व्हॅल्यू येथे पुट करणार आपण आणि बीची व्हॅल्यू येथे पुट करणार. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण कशा काढल्या हे समजून घेतलेलं आहे. आता हे इरेज करतो मी.
देअरफोर आय इक्वल टू, ही व्हॅल्यू आय म्हणून घ्या, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन डी एक्स. म्हणजे आय इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन. आता न्यूमरेटर हा आहे फॉर्म्युला, त्याप्रमाणे हा कन्वर्ट झालेला आहे. न्यूमरेटर काय होईल, ए म्हणजे काय आहे 11/25. हा आपला जो न्यूमरेटर आहे तोच हा आहे, बरोबर आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढलेले आहेत ते आता पुट करणार. आणि येथे 3 sin x प्लस 4 cos x प्लस बीची व्हॅल्यू आहे 2/25. येथे 3 cos x मायनस 4 sin x आणि अपॉन, आणि डिनोमिनेटर हा आहे 3 sin x प्लस 4 cos x dx. म्हणजे हा न्यूमरेटर न लिहिता आपण हा लिहिलेला आहे या फॉर्म्युल्यानुसार, बरोबर आहे. येथे ए आणि बीचे व्हॅल्यू पुट करून तो आपण न्यूमरेटर लिहिलेला आहे. आता काय करता येईल, हे प्लस साईन आहे, एवढा मल्टिप्लिकेशन आहे, इथे प्लस आहे, बरोबर आहे. या प्लस साईनने आपण काय करणार, सेपरेट करणार. हा डिनोमिनेटर, एवढा आपला डिनोमिनेटर आहे, प्लस साईनने आपण सेपरेट करणार. 3 sin x प्लस 4 cos x हे कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. एवढं कॅन्सल होऊन जाईल आणि इथे काय राहील 11/25. म्हणजे इंटिग्रेशन हे 11/25 राहतील. आणि हे प्लस साईन, हा डिनोमिनेटर इकडे पण येईल, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. ह्या टर्म सारख्याच आहेत, कॅन्सल होईल. हे प्लस हे 2/25 राहतील. एक स्टेप डायरेक्ट लिहित आहे मी, सेपरेट करत नाही आहे, प्लसने आपण सेपरेट करत आहोत. म्हणजे हे कॅन्सल होईल आणि ही टर्म राहणार आहे. हे प्लस साईन, आता 3 sin x प्लस 4 cos x, येथे 3 cos x मायनस 4 sin x आहे, हे कॅन्सल होणार नाही कारण व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. इथे काय राहील 3 cos x मायनस 4 sin x, बरोबर आहे. आणि खाली काय राहील 3 sin x आणि प्लस 4 cos x dx. हे 2/25 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, 2/25, बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत या टर्मला. आता काय करता येईल पहा, आता इंटिग्रेशन घेऊ आपण. पहा याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला, हा कॉन्स्टंट आहे, याचं इंटिग्रेशन 11/25 x येईल आणि प्लस हा कॉन्स्टंट बाहेर येईल. पहा याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे, खाली जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. 3 sin x त्याची डेरिव्हेटिव्ह काय येते 3 cos x, बरोबर आहे. आणि 4 cos x त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 4 sin x. म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे f'(x), बरोबर आहे. खाली जे फंक्शन आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह वर आलेले आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय होईल लॉग ऑफ हा डिनोमिनेटर. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. देअरफोर याचं इंटिग्रेशन आणि याचं इंटिग्रेशन, 11/25 इंटिग्रेशन dx म्हणजे 11/25x. देअरफोर आय इक्वल टू 11/25x, बरोबर आहे. हे प्लस 2/25 हा कॉन्स्टंट आहे, येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तसंच राहील तो. आणि याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ डिनोमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x. लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. पहा हे येणार आहे इंटिग्रेशन. पहा पुढे रिझन पण लिहा. रिझन कोणतं वापरलेलं आहे आपण, f'(x) वर डेरिव्हेटिव्ह आहे, खाली फंक्शन आहे, त्याचं आपण इंटिग्रेशन घेतलं तर ते इंटिग्रेशन लॉग ऑफ f(x) म्हणजे लॉग ऑफ डिनोमिनेटर प्लस c. हे रिझन वापरलेलं आहे, बरोबर आहे. हे आहे रिझन, हे आपलं इंटिग्रेशन येत आहे. पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6, 7, 8 याच टाईपने आपल्याला सॉल्व करायचे आहेत या फॉर्म्युल्यानुसार. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.